माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संत जर या पृथ्वी तलावरती नसतील ना तर नाही रे आपल्यावरती कृपा नाही. जगद्गुरु तुकोबारांनी खूप छान वर्णन केलं. काय ज्ञानोबा यांची ताकद, करील ते काय काय करतील नाही 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 सांगू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे त्या ज्या खांबाला टेकून ज्ञानोबा बसले ना त्या खांबाचं मंदिर आहे. बोला चला, नेवास या गावात गेलो ना आपण, नेवास्यामध्ये, तर नेवास या गावामध्ये ज्ञानोबा ज्या खांबाला टेकून बसल्यात त्या खांबाचं मंदिर, दगडाचं मंदिर, रेड्याचं मंदिर. काय ताकद, करेल ते काय नो हे महाराज, काय ज्ञानोबा करू शकतील सांगू शकत नाही. ज्ञानोबा यांचा प्रवास चालू आहे आणि ज्ञानोबा यांचा प्रवास चालू असताना एक सुंदर असा प्रवास करता 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 ज्ञानोबा एका गुहेच्या जवळ आले. एक जवळपास अर्धा किलोमीटर 1 किलोमीटरच्या आसपास ज्ञानोबा असतील. ही 4 भावंड असतील आणि 4 भावंड चालता चालता त्यांना एक दुर्गंधीचा वास यावा आणि दुर्गंधीचा वास आल्यानंतर ज्ञानोबारायांनी त्या 4 भावंडांनी नाकाला हात लावला आणि नाकाला हात लावल्यानंतर तिथून एक व्यक्ती जात होता लांबून आणि जात असताना मुक्ताबाईला राहुलं नाही. मुक्ताबाईने विचारलं, दादा एवढा घाण वास येतोय, काय झालं हो? त्या व्यक्तीनं सांगावं, हळू बोला, हळू बोला, काय झालं पण हळू बोला, वास कसला येतोय विचारतोय, त्यात हळू काय बोल. त्याने सांगावं, तुम्ही नवीन दिसताय. हा आम्ही नवीन आहे. अहो काही अंतरावरती आहे ना एक साधू एका गुहेमध्ये तपश्चर्या करतोय. त्याला जवळपास 1400 वर्ष पूर्ण झाली. 1400 वर्ष जगला. हा 1400 वर्ष जगलेला एक साधू एका गुहेमध्ये आतमध्ये तपश्चर्या करतोय. मग हा वास कसला येतोय? म्हणले काय सांगावं माऊली, आमच्या परिसरामध्ये कोण व्यक्ती जर मेला तर आम्ही आमच्याकडे जाळण्याची पद्धत नाही. मग आम्ही मेलेल्या व्यक्तीला उचलतो आणि त्या गुहेच्या समोर आणून ठेवतो. का हो? काय नाही, 1400 वर्ष जगणारा जो साधू आहे, जो तपश्चर्याला बसलाय, तो साधू तपश्चर्येतनं उठल्यानंतर त्यानं आपली डोळे उघडले की त्या तपाच्या जोरावरती मेलेली माणसं उठून बसतायत आणि परत आपल्या आपल्या घरी येत आहेत. हे त्या लहानशा असणाऱ्या मुक्ताईनं ऐकलं. म्हणले एवढ्या दिवस थांबायचं? किती दिवस तो तपश्चर्येत असतो? म्हणले सांगू शकत नाही. तपश्चर्याला बसले तर 4 महिने, 6 महिने, 8 महिने, वर्षभर, 2 महिने, काय सांगू शकत नाही. म्हणले एवढ्या वेळ तुम्ही या दुर्गंधीचा त्रास होत नाही का? म्हणले आम्हाला सवय लागली. म्हणले आम्हाला नाही ना, तो एवढ्या उशीर थांबेपर्यंत वेळ आहे का मला? मुक्ताबाई रस्त्यानं चालत होत्या. चालता चालता तिच्या समोर एक हाड दिसलं. मुक्ताबाईने ते हाड घेतलं. जिथं जी माणसं अगदी ढीग लागून ठेवला होता ना, मुक्ताई तिथपर्यंत गेल्या आणि ते हातामध्ये एक हाड घेतलं होतं. ते हाड हातात धरून ते हाड त्या असणाऱ्या सगळ्या लोकांच्या अंगावरनं फिरवलं आणि हाड त्या सगळ्यांच्या अंगावरनं फिरवल्यानंतर काय त्या विश्वाच्या माऊलीचा चमत्कार असावा, त्या विश्वाच्या माऊलीची केवढी मोठी कृपा असावी. अरे एवढ्या एवढ्या 6 वर्षाच्या लेकरानं ती सगळीच्या सगळी मेलेली माणसं उठवली घरला घालवली. ही संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल दुर्गंधी संपवली आणि ही 4 भावंड आळंदीला गेली. चला पुढं. इकडं 1400 वर्ष जगणाऱ्या व्यक्तीचं नाव संत चांगदेव महाराज आहे. त्या चांगदेव महाराजांची तपश्चर्या संपली. डोळे उघडले, नीट पुढं पाहिलं तर काय, अरे पुढं काहीच नाही, काहीच नाही, पुढं काहीच दिसना. मग चांगदेव महाराजांनी आपल्या शिष्यांना विचारलं, का रे मी तपश्चर्याला बसल्यापासून कोण मेलं का नाही? त्या आलेल्या साधकानं त्या भक्तानं सांगावं, महाराज लय माणसं मेली होती, ढेग लागला होता. मग
मग कुठं गेली म्हणले काय सांगावं, लहान लहान लेकरं आली, आळंदीची 4 पोरं आली, त्यातली एक बारकी मुलगी पुढं आली, एक हाड उचललं, असं गोल 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 फिरवलं, मेलेली माणसं जिवंत केली, ती निघून गेली, ती हाड होतं तेही टाकलं, त्याचं कुत्रं झालं, तेही निघून गेलं. एवढ्या 1400 वर्ष जगणारा चांगदेव महाराज विचार करतोय, अरे मी 1400 वर्ष जगतोय, 1400 वर्ष तपश्चर्या करतोय, तेव्हा मेलेली माणसं उठत्यात. ही 6 वर्षाची पोरगी, 10 वर्षाचं पोरग, 12 वर्षाची मुलं, 14 वर्षाची मुलं येऊन एवढा मोठा पराक्रम केला, ही नक्कीच कोण ना कोणतरी असावी. अरे एवढं छोटंसं असं एक पत्र तयार केलं, त्यांना भेटायला जावं यासाठी पत्र लिहायला सुरुवात केली. आता एवढा मोठा 1400 वर्ष जगलेलं साधकानं पत्र हातात घ्यावं. पहिल्यांदा कोणता शब्द लिहायचा, नमस्कार लिहावा. नमस्कार लिहावा, तर मी 1400 वर्ष जगलोय. त्यांना रामराम घालावा, तर मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे. नमस्कार कसा लिहायचा, मग आशीर्वाद देऊया, आशीर्वाद देऊया म्हणलं तर त्यांनी तोही विचार केला, मी 1400 वर्ष जगून जे मला जमलं नाही ते 5-6 वर्षाच्या मुलांनी केलं रे. काय ताकद होती हे त्या मुलाने करून दाखवलं. समजलं नाही काय लिहावं काय नाही. जसंच्या तसं कोरं पत्र विद्यार्थ्याच्या हातात दिलं. पत्र आळंदीमध्ये गेलं. पहिल्यांदा पत्र निवृत्तीनाथ दादाने घेतलं, मागं पुढं बघितलं, मागं दिलं. ज्ञानोबारायाने बघितलं, मागं पुढं बघितलं, काय लिहिलं नाही, पाठीमागं दिलं. सोपान काकांनी पाहावं, अरे पत्र कोर आहे, अरे पाठीमागं दिलं. मुक्ताबाईंनी हातामध्ये पत्र घ्यावं आणि मुक्ताबाईंनी पत्र बघितलं, पत्र आहे तसं कोर आहे ना, तसा चांगदेव सुद्धा 1400 वर्ष जगून म्हणले कोरा, तो कोराच राहिला. ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ताई बाळा असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबारायाने सांगावं, अरे जो कोरा आहे त्याच्यावरतीच लिहिता येतं. लहान लहान जी लेकरं आहेत ना, जी लहान लहान आत्ता लेकरं आहेत, त्यांना जे तुम्ही सांगाल ती लोक, ती व्यक्ती, ती मुलं अगदी आदरानं ऐकतात. आणि ती आपल्या कानात, जे 25 वर्षाच्या आतल्या मुलाला जे सांगल ते 50 वर्षाच्या आतल्याला पुढच्याला सांगून उपयोगाचं नाही. गिरवलेली पाटी आणि कोरी पाटी, अक्षर चांगलं कशावर दिसेल, कोऱ्या पाठीवर. गिरवलेल्यावर गिरवून काहीच उपयोग नाही. योग्य वेळेमध्ये संस्कार होणं गरजेचं. निवृत्तीनाथ दादांनी सांगावं, 1400 वर्ष जगला ना, तरी त्याच्यावरती कृपा झाली पाहिजे. ज्ञानोबारायांनी पत्राचं प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली. ज्ञानोबारायांनी 65 ओव्या लिहिल्या आणि त्या 65 ओव्याचं त्या 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवावरती कृपा झाली. ज्ञानोबारायांनी लिहावं, स्वस्ति स्त्रीवटेशू जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटले तव. किती सुंदर आहे रे. अरे 65 ओव्याचं पत्राचं प्रतिउत्तर दिलं, 65 ओव्या वाचल्या. अरे चांगदेव महाराजांना आनंद झाला. अरे एवढा मोठा साधूनं माझं वर्णन करावं, चांगदेव महाराज वाघावरती बसावा, आपले असणारे 14,000 शिष्य घ्यावे आणि चांगदेव महाराज ज्ञानोबारायांना भेटायला जावं. भेटायला जात असताना एवढा मोठा लवाजमा घेऊन चालले आळंदीच्या पवित्र ठिकाणी. ज्ञानोबाराय सकाळ सकाळी 4 जण भावंड एका पडक्या भिंतीवरती बसावे आणि पडक्या भिंतीवरती बसल्यानंतर एक शिष्य चांगदेव महाराजांचा ज्ञानोबारायांच्या जवळ यावा, हात जोडावं आणि सांगावं, माऊली, ओ माऊली, 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज तुम्हाला भेटायला आल्यात आणि जिवंत वाघावरती बसल्यात, हातामध्ये जिवंत साप घेतलाय, 14,000 विद्यार्थी घेऊन तुमच्याकडे आलेत. निवृत्तीनाथ दादा म्हणले, ज्ञाना, अरे एवढा मोठा व्यक्ती, विद्वान व्यक्ती आपल्याला भेटायला आलाय, मग काय करावं. ज्ञानोबारायांनी त्या निर्जीव भिंतीवरती हात ठेवावा आणि ज्ञानोबाराय त्या भिंतीला सांगावं, ताई, 1400 वर्ष जगणारा चांगदेव महाराज आपल्याला भेटायला आले, आपल्याला त्याला भेटायला जायचंय, चलते का. विश्वाच्या मालकाची कृपा त्या भिंतीवरती व्हावी. आणि ही 4 भावंड, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि मुक्ताई, ही 4 भावंड चांगदेव महाराजाला 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव महाराजाला भेटायला चाललेत. या विश्वामधलं सगळ्यात मोठा चमत्कार ज्ञानोबारायांनी घडवला आणि तो चमत्कार सांगितला. कोणता. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा महाराज. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती
सांगाती ज्ञानोबा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा सुंदर आहे. ज्ञानोबा माझा सांगितला चालविली जड भिंती हरली चांग. भिंत चालायला लागली. अरे नुसती चालत नव्हती, भिंत आकाशात उडली आणि भिंत आकाशात उडत असताना ती उडत 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 पुढे आली आणि चांगदेव महाराजांनी पाहावी, अरे आपण जिवंत वाघावरती बसून आहे, हातामध्ये साप घेऊन आले आणि ही 4 लेकरं निर्जीव भिंतीवरती चालतात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ भाव तो चांगदेव महाराज खाली उतरला, भिंत खाली आली आणि चांगदेव महाराजांनी ज्ञानोबरायांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातलं. याला ज्ञानोबराय म्हणावं. जगद्गुरु तुकोबराने सांगावं, विश्वामध्ये सगळे लोक सगळे साधक मंडळी एकत्र करण्याचं काम ज्ञानोबराय. जयाने घातली मुक्तीची मिळविली मांदी, वैष्णवांची मांदी याळी जमवण्याची ताकद ज्ञानोबरायांच्यामध्ये. बोला बघा तुम्ही. आजही सांगू, एवढा मोठा सुंदर प्रवास चालतो. आषाढीचा महापर्व काळ, आषाढीचा महापर्व काळ चालला जातो. श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा चालला जातो. 18 दिवस आपण सगळी जण चालत असतो. प्रामाणिक सांगा, कुणाला पत्र पाठवलं जातो? ज्ञानोबरांनी कुणाला पत्र पाठवलंय, अरे माझा सोहळा चालू होणार आहे, या माझ्या बरोबर चालायला? तरी नाही म्हणत 15, 16, 18, 20, 22, 25 लाख लोक चालतात. काही ताकद आहे. कुणाला बोलवावं लागत नाही. याला वारकरी संप्रदाय. वैष्णवांची मांदियाळी जुळवण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं. जगातला सगळ्यात मोठा इतिहास सांगावं. अरे जोपर्यंत ज्ञानोबरायांच्या समाधीवरनं पादुका निघाल्यात नाहीत, पालखीमध्ये ठेवल्या जात नाहीत, पालखीला जोपर्यंत खांदा लागत नाही तोपर्यंत माऊलींच्या मंदिराचा सुवर्ण असणारा कळस सुद्धा हलत. काय ताकद आहे. अरे सिमेंट मध्ये बसवलेला कळस सुद्धा आजही हल्ला जातो. जोपर्यंत कळस हालत नाही तोपर्यंत माऊली मंदिरातनं बाहेर येत नाही. ती वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठाला एकदा वारी व्हावी, जीवनातला प्रवास. ज्ञानोबरांनी एवढा खडतर प्रवास केलाय. ज्ञानोबरांच्या सारखा प्रवास होणेच नाही असे बरेच ज्ञानोबरांनी लोकांच्या वरती कृपा केली रे. कार्य संपलं वयाच्या 16व्या वर्षी. आता ऐका, ज्ञानोबरायांचं कार्य वयाच्या 16व्या वर्षी संपलं आणि ज्ञानोबराय एका जाग्यावरती शांत बसले आणि विचार करतायत, ज्या कामासाठी ज्या कार्यासाठी आपण इथपर्यंत आलोय ते कार्य संपलं. आता काय करावं, काय केलं पाहिजे? ज्ञानोबरायाने विचार करावा. ज्या कार्यासाठी आपल्याला इथपर्यंत पाठवले ते कार्य संपलं. समाधी संजीवन. आपल्याला आता आपलं कार्य संपल्यानंतर आपण आपल्या जागेवरती जाणं अगदी योग्य. नीट लक्ष द्या. ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा लोक आपण सगळेजण साजरा करतो. सोहळा साजरा करत असताना समाधी ज्ञानोबरायांनी घेईपर्यंत लोक चेहऱ्यावरती भजन करताना थोडासा हास्य दाखवतात. पण योग्य वेळेला ज्ञानोबरायांची समाधीची वेळ होती ना, त्यावेळेस त्या समाधीवरती डोकं ठेवत असताना असा कुठला व्यक्ती नाही, असा कुठला वारकरी नाही, निष्ठावंत भाव ठेवणारी व्यक्ती जेवढी आहेत ना ती सगळी लोक ज्ञानोबराय समाधीस्थ झाल्यानंतर ढसा रडतात. असं साधू पुन्हा होणे नाही. कार्य संपल्यानंतर जायाच्या तयारीत राहतात त्याला संत. हे सगळ्या लोकांना हे ज्ञानोबरायांच्या जीवन कार्यातला प्रवासातला गोड क्षण सांगावा. वयाची 16 वर्ष पूर्ण झाली आणि वयाची 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपल्या गुरुवर्यांना नमस्कार केला आणि
ज्ञानोबरे आपल्या निवृत्तीनाथ दादांना म्हणतायत, दादा ज्या कार्यासाठी इथपर्यंत आलो ना ते कार्य संपलं. ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा आपण सगळेजण साजरी करतोय भाविक मंडळी. देवाची कृपा आपल्यावरती होत असताना त्या साधकानं आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी वारकरी संप्रदायासाठी ज्ञानोबरायांनी भिक्षा मागून आणावी. आणि त्या भिक्षा मागून आणल्यानंतर त्या काळात ज्ञानोबरायांच्या भिक्षेमध्ये लोकांनी माती कालवावी. त्या काळामध्ये ज्ञानोबराय लोकांसाठी झटत होते तर लोक ज्ञानोबरायांना दगड मारत होते. ज्ञानोबराय धर्माचा प्रचार प्रसार करत होते. त्या काळात लोक ज्ञानोबरायांची निंदा करत होते. एवढा सगळा मोठा अट्टहास ज्ञानोबरायांनी करावा आणि एवढा मोठा अट्टहास करत असताना विश्वाचा मालकाच्या जवळ ज्ञानोबराय जावे आणि ज्ञानोबरायांना विचारावं, माऊली एवढं सुंदर कार्य तुमचं आहे, तुम्ही जगासाठी एवढं भरभरून देताय, माऊली तुम्हाला लोकांनी खूप त्रास दिला, काय करू शकतो मी तुमच्यासाठी? ज्यांनी त्रास दिला त्यांना काय करू का? ज्ञानोबराने हात जोडावे आणि ज्ञानोबराने सांगावे, नको देवा, जे खळांची व्यंकटी या सत्कर्मी रतीवळ. अरे सगळ्यांसाठी सगळ्यांच्या सुखासाठी ज्ञानोबराने पसायदान मागावं. आता विश्वात्मक देवी हिने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती. किती सुंदर आहे ज्ञानोबरायांचं पसायदान. हे आता या अलीकडं आपल्या शासनानं कंपल्सरी पसायदान केलं बरं. खूप मोठं ज्ञानोबरायांचं कृपाशीर्वाद सगळ्यांच्यावरती. तर ए फॉर ॲपल याच्याशिवाय दुसरं काही जमलं नाही. धर्माचं कार्य ज्याला माऊलीनं 22 वर्ष आपल्यासाठी झिजवली, आज विश्वाची माऊली त्याच्यासाठी रडत होती. त्यानं विश्व निर्माण केलं, तो जगाचा बाप रडत होता. जगद्गुरु तुकोबाराने सांगावं काय आहे तिथं. तुका म्हणे ते सुखा काय ऊने, 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 तुका म्हणे ते सुखा काय ऊने. राहे समाधान चित्ताची, राहे समाधान चित्ताची, करिल ते काय नोहे महाराज, करिल ते काय नोहे महाराज. राहे समाधान चित्ताचिया, राहे समाधान चित्ताचिया. राहे समाधान चित्ताचिया,
सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले करील ते काय तो हे महाराज परे पाया बीज शुद्धांगे विठाला विश्व माऊली ज्ञानोबरायांसाठी जगाच्या मालकानं दुःख करावं असा महापर्व काळ आहे. देवाची कृपा कोणावर कधी कुठं कशी होईल सांगू शकत नाही, पण देवाची कृपा होते का? होते. फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. होते ना कृपा. ज्ञानोबरायांच्या वरती 22व्या वर्षी झाली, तुकोबारायांच्या वरती 42व्या वर्षी झाली, नामदेव महाराजांच्या वरती 98व्या वर्षी झाली, नाथ महाराजांच्यावर झाली. कार्य चांगलं असेल तर देवाची कृपा ही चांगली, भाव चांगला पाहिजे. आता बघा ना, एक गोड जाता जाता सांगेन, ज्ञानोबरायांनी रेड्यावर कृपा केली, नामदेव महाराजांनी कुत्र्यावर कृपा केली. तुपाची वाटी घेऊन मागणं पळत होतं. एकनाथ महाराजांनी काशीस आणलेलं पाणी गाढवाला पाजलं, आणि आपण काशीस आणलेलं पाणी माणसांच्या अंगावर टाकीत नाही. काशीची कृपा आपण करतोय काय? त्यामुळे देवाची कृपा आपल्यावरती नाही. संतांची पण त्यांची संगत जरी ज्यांनी केली ती सगळी देव झाली. आपण एक गोड प्रमाणे ज्ञानोबरांची संतांची संगती मनोमार्ग 11वा श्रीपती ज्ञानोबरांचं प्रमाण. पण संगत संतांचीच घडली पाहिजे. कोणाची संगत करून संगत चुकली की पंगत चुकली सांगतो. संगत चुकली पंगत चुकली. त्यामुळे योग्य व्यक्तींची संगत करा, नक्की तुमच्यावरती कृपा होईल. मी आपण जाता जाता दृष्टांत सांगू, खूप छान दृष्टांत आहे. एक विहीर आहे, विहिरीमध्ये मोटर आहे, पाणी आहे, पाईप आहे. त्या विहिरीतल्या पाणी मोटर चालू झाल्यानंतर पाईप मधून पाणी आलं, पाटाला लागलं, आणि पाटाचं पाणी सरळ एका शेतात शिरलं. ज्या शेतात पाणी शिरलं त्या शेतात त्या पाण्यानं ऊसाची संगत केली. ऊस काय झाला? ऊस गोड झाला. हा चला, पाण्यानं संगत ऊसाची केली म्हणून तो गोड झाला. तेच पाणी पुढच्या शेतात गेलं, ते शेत मिरच्याचं होतं. पाण्यानं मिरच्याची संगत केली, मिरची तिखट झाली ना. चला पुढं, तेच पाणी पुढच्या शेतात गेलं, त्या पाण्यानं कारल्याची संगत केली, आता कडू झालं ना.
पाणी एकच, फक्त त्यानं संगत कुणाची करायची गणेश जुळलं विठाला. हे ज्ञानोबरायांचा समाधीचा महापर्व काळ आहे आणि महापर्व काळामध्ये आपण ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये जातोय. एवढं सोपं आहे का देवाची कृपा होणं? कावत ज्ञानोबरायांना वयाच्या 22व्या वर्षामध्ये विश्वाच्या मालकाची कृपा झाली. आपली कुठंच 22 वर्षाची नाहीत राहत. आपण भक्त म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. नुसतं म्हणू नका. माझे छत्रपती जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये समोर बसून कीर्तन ऐकत होते. आपण कुठं आहे? मोबाईल पाहायला पाहिजे का? पाहिलाच पाहिजे, पण किती त्याच्या आहारी जावं हे ज्याचं त्याचं समजलं पाहिजे. काही ताकद आहे. अरे ज्यानं विश्व निर्माण केलं तो विश्वाचा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला. अरे देव नाव कीर्तनात नाचत होता. नुसता नाचत नव्हता, नाचता नाचता पितांबर गळून पडलेला देवाला कळलं नाही. ही कीर्तनाची ताकद आहे. काय कीर्तन आहे? कीर्तन सांग, कीर्तन सांग हो या. आपल्याला जर हरिरूप व्हायचं असेल तर कीर्तनातच यावं लागेल. जर छत्रपती शिवाजी महाराज जर कीर्तनामध्ये येऊन बसत असतील तर आपण त्यांचं मावळं म्हणतोय ना, त्यानं सुद्धा इथंपर्यंत आलंच पाहिजे. एवढा सुंदर कार्तिकीचा महापर्व काळ आहे. ज्या माऊलीनं आपल्यावरती कृपा केली, अरे त्या माऊलीचा महापर्व काळ आहे. काय सोहळा आहे ज्ञानोबरायांचा ऐका. त्या ज्ञानोबरायांचा महापर्व काळ सांगितला. वयाची 16 वर्ष पूर्ण झाली आणि ज्ञानोबरायांनी हात जोडला आपल्या गुरुवर्यांना आणि निवृत्ती दादांच्याकडे पाहावं आणि दादांना सांगावं, दादा ज्या कार्यासाठी मी इथपर्यंत आलोय ना दादा, कार्य संपला. समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आनंदी, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी. भवती शोभे सीतामाती, भवती शोभे सीतामाती, समाधी घेतली आळंदी, समाधी घेतली आळंदी, घेतली आळंदी. अरे एवढा मोठा महापर्व काळ चालू आहे. ज्ञानोबराने हात जोडावा आणि आपल्या दादाकडे पाहावं. दादा ज्या कार्यासाठी आलोय, कार्य संपलं ना, काय करू? निवृत्तीनाथ दादांनी मान खाली घालावी. ऐका बरं, खूप महत्वाचं आहे. ज्ञानोबरांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतल्या. 16 वर्षी नाही. ज्ञानोबरांनी वयाच्या 16 वर्षी घेतलेला निर्णय सांगतोय. ज्ञानोबरांनी वयाच्या 16 वर्षी घेतलेला निर्णय, निवृत्तीनाथ दादांच्याकडे हात जोडावं आणि सांगावं, दादा ज्या कार्यासाठी आलो तो कार्य संपलं, आता मला समाधी घ्यायची आहे. घेऊ का रे? निवृत्तीनाथ दादांनी मान खाली घालावी आणि मान खाली घालून ज्ञानोबरांच्याकडे 2 बोट करावे. 2 बोट केले. 2 बोट ज्ञानोबरांच्याकडे केल्यानंतर ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथ दादांचा भाव बघितला आणि 2 बोट केलेला तो भाव बघावा. ज्ञानोबरांनी परत दादांच्याकडे हात जोडावं आणि मान खाली घालावी आणि त्या 2 बोटांचा अर्थ ज्ञानोबरांनी सांगावा. दादांची इच्छा आहे मी अजून 2 वर्ष थांबावं, 2 वर्ष थांबावं. निवृत्तीनाथ दादांच्या आग्रहास्तव ज्ञानोबराय 2 वर्ष थांबले. 16 आणि 2 18 वर्ष. बरं, 18 वर्ष पूर्ण झाली आणि ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना नाही विचारलं. आता ज्ञानोबरायांनी आपल्या लहान भावाला विचारावं, सोपाना अरे दादांच्यासाठी मी 2 वर्ष थांबलो, आता मला इथं राहायचं नाही, मला समाधी घ्यायची आहे.
मी समाधी घेऊ का रे? भाव होता, भावाभावातलं प्रेम होतं, आदर होता, विचारण्याची पद्धत होती. भावाभावातलं प्रेम, आदर, निष्ठा पाहिली आणि सोपान काकाने सुद्धा 2 बोट वरती केली. ज्ञानोबराय सोपान काकांच्यासाठी 2 वर्ष थांबली. ऐका, 18 आणि 2 20 वर्ष. चला, 20 वर्षाचा प्रवास संपावा आणि 20 वर्षाचा प्रवास संपल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपल्या लहान बहिणीला हात जोडावं. मग ते, अगं तू तरी ग मला थांब म्हणू नको ग, तुझ्या पाया पडतो, मला नाही आता इथं थांबायचं, मला समाधी घ्यायची आहे. लहान बहिणीचा आग्रह होता, दादा तुम्ही काकांच्यासाठी थांबला, तुम्ही निवृत्तीनाथ दादांच्यासाठी थांबला, माऊली दादा माझ्यासाठी 2 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. आणि ज्ञानोबरायांनी मुक्ताईसाठी सुद्धा 2 वर्ष थांबावे. 20 आणि 2 22 वर्ष. आता नीट आहे का? 22 वर्षाचा प्रवास संपला आणि ज्ञानोबरायांची तारीख ठरली. नीट आहे का? वयाच्या 16व्या वर्षापासून ते वयाच्या 22व्या वर्षापर्यंत हा जो मधला 6 वर्षाचा जो प्रवास घडला, या प्रवासामध्ये ज्ञानोबरायांनी बरेचसे अभंग केले. पण जो प्रवास या अभंगाच्या माध्यमातून घेतला ना, त्या अभंगाला ज्ञानोबरायांनी ज्ञानदेव म्हणे आपलं नाव दिलं नाही. ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षापासून ते वयाच्या 22व्या वर्षापर्यंत या 6 वर्षामधले जेवढे अभंग ज्ञानोबरायांनी केले ते सगळे सांगितले. इथून पुढचं आयुष्य माझं देवाचं आहे, देवाच काय ना, मग देवाचंच नाव दिलं. म्हणून प्रत्येक ज्ञानोबरायांच्या अभंगाला शेवटचं चरण दिलं, बाप रखुमा देवी वरदा विठ्ठला. एवढा सुंदर प्रवास घडला आणि 22 वर्ष संपल्यानंतर दिवस ठरला कार्तिक शुद्ध त्रयोदशीचा. एक महापर्व काळ ठरावा आणि या महापर्व काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला, सगळ्या भारताला, अरे सगळ्या विश्वाला तारीख समजावी. विश्वाची माऊली या कार्तिक महिन्यातल्या त्रयोदशीला समाधीस्थ होणार आहे. अरे जगाचा मालकाच्या मंदिर गदा 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 हलाय लागला आणि गदा गदा हलाय लागल्यानंतर विश्वाचा मालक विटेवरून खाली उतरला. अरे जन विश्व निर्माण केलं, तो जगाचा मालक विटेवरून खाली उतरलेला आपल्या पत्नीनं पाहावं आणि ती पत्नी सुद्धा विटेवरून खाली उतरली. ज्या दिवशी हा देव विश्वाचा मालक विटेवरून खाली उतरला तो दिवस होता कार्तिक शुद्ध नवमी. आणि या कार्तिक शुद्ध नवमीच्या पवित्र दिवशी विश्वाचा मालक पंढरपूर सोडून ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये आला. देव ज्ञानोबरायांच्यासाठी 5 दिवस आधी आळंदीत यावा. 5 दिवस. कार्तिक शुद्ध नवमीच्या पवित्र दिवशी विश्वाचा मालक ज्ञानोबरायांच्या जवळ यावा आणि त्या ज्ञानोबरायांसाठी जगाच्या मालकानं आपली लाज सोडावी. लाज आणि लाज सोडून देव काम करत होता. पण देव काम करत असताना ज्ञानोबरायांसाठी माऊलींच्या पर्णकुटीमध्ये झाडू मारावा, ज्ञानोबरायांचं जेवण करावं, पाणी तापवून द्यावं, कपडे धुवावे, माऊलींना स्नान घालावं. पण हे सगळं काम करत असताना जगाचा बाप रडत होता. आणि ते रडत असताना रुक्मिणी माता जगाच्या मालकाच्या जवळ जावीन हात जोडावं आणि हात जोडून एक वाक्य बोलले, देवा जन विश्व निर्माण केलं तो विश्वाचा मालक तुम्ही आहे. जन हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या ब्रह्मांडाचा अधिपती तुम्ही आहे. आणि तुम्ही या 22 वर्षाच्या लेकरासाठी रडताय. काय झालं? विश्वाचा मालक रडत होता. रडता रडता सांगत होता, पृथ्वी तलावरती याच्यासारखा दुसरा साधू होणे नाही, याला संत म्हणावं. 22 वर्षाच्या मुलासाठी जगाचा बाप रडत होता. आणि तो रडण्याचा प्रसंग
रडत रडत देव सांगतोय आणि हात जोडतोय. विश्वाचा मालक रडलेला पाहिला आणि एक भाव निर्माण झाला. त्यानं ब्रह्मांड निर्माण केलं. तो ब्रह्मांडाचा अधिपती रडतोय रे 22 वर्षाच्या लेकरासाठी. आपण काय 22 वर्षाच्या लेकरासाठी जर देव रडत असेल तर आपल्यासाठी कमीत कमी गावानं तरी रडावं. आपल्यासाठी कमीत कमी गावानं तरी रडावं. चला रडत नाही नाही गाव राहू द्या, कमीत कमी भावकीनं तरी रडावं. भावकी नाही रडत. अरे कमीत कमी आपल्या घरातल्या बुडक्यानं तरी रडावं ना. आपली क्वालिटीच अशी मेल्यानंतर मन त्यात लवकर घेऊन जावा आणि संतांच्यासाठी देवानं रडावा. अरे 22 वर्षाच्या ज्ञानोबरायांसाठी विश्वाचा मालक रडत होता. नवमी, दशमी, एकादश, द्वादश झाली आणि त्रयोदशीचा महापर्व काळ आला. आणि महापर्व काळाच्या दिवशी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पुढं ज्ञानोबरायांना समाधिस्थ करण्याचं ठिकाण ठरलं. निवृत्तीनाथ दादा आणि जगाचा मालक दोघ जण घेऊन ज्ञानोबरायांना समाधीच्या ठिकाणावरती घेऊन चाललेत. समाधीवरती विश्वाच्या मालकानं ज्ञानोबरायांना बसवलं गेला आणि बसवल्यानंतर ज्ञानोबरायांनी आपल्या समोर आपण घेतलेला तयार केलेला एक पवित्र ज्ञानेश्वरीचा ग्रंथ समोर ठेवावा. काय ताकद होती. ज्या पवित्र तिथीला, पवित्र तारखेला, पवित्र दिवसाला ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. आजही वारकरी संप्रदायातली लोक ढसा 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 रडतात. का? कारण आपल्यासाठी विश्वाच्या माऊलीनं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. जगाच्या मालकाची कृपा करून घेतली. आजही बोललं जात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धे समाधी घेतली. हा तो प्रसंग सांगितला. ज्ञानोबरायांचे समाधीस्थ झाले. अरे विश्वाच्या मालक ढसा 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 रडत होता. याच्यानंतर दुसरा साधू नाही म्हणती धारा धारा. अरे दार लावलं. सगळ्यांनी हात वरती करावं आणि सगळ्यांच्या मुखातून गोड भजन जावं. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. अभूतपूर्व महापर्व काळ घटला. या इतिहासातला एक संत विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं गेलं ते विश्वाचा मालक. माऊलीवरती कृपा झाली आणि ज्ञानोबरायांनी पवित्र अशी समाधी घेतली. तुकोबराय म्हणतात तिथं गेला ना, तिथं जर तुम्ही गेला तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे तेथे
सुखा खा येऊने राहे समाधान चित्ताचे करील ते काय नोहे महाराज परिपाये बीज शुद्ध अंगी तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी कला